मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो मागचाच आपला जो काय विषय आहे तो आहे पटेकर विरुद्ध राऊत मॅडम। म्हणजे एका अधिकाऱ्यानं एका नागरिकावर जे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा जो दाखल केला आहे त्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे। तर अधिकारी आहेत आशा राऊत मॅडम, ह्या उपआयुक्त आहेत, 3 विभागाच्या उपआयुक्त आहेत त्या। एक म्हणजे सुरक्षा, दुसरं जे आहे सांस्कृतिक केंद्र, क्रीडा विभाग आणि 4 विभागाचे आहेत आणि चौथं जे आहे ते समाज विकास। याचे त्यांच्याकडे 2 केबिन आहेत, एक आहे ग्राउंड फ्लोअरला आहे आणि दुसरं जे आहे ते 3ऱ्या मजल्यावर आहे सुरक्षा विभाग आणि तिथे सांस्कृतिक केंद्र क्रीडा विभाग हे एकच ऑफिस आहे तिथं। तर 2 केबिन आहेत या उपायुक्तांना। पण मुद्दा माझा हाच आहे की जर सरकारनं इतकं क्लिअरली सांगितलं आहे की सरकारी कार्यालयामध्ये सगळीकडे CCTV असायला पाहिजे, तर महानगरपालिकेमध्ये विशेष करून त्यांनी त्या नियमाचा कसा बदल केलेला आहे आणि त्यांनी काय केलं आहे, फक्त पॅसेजेसमध्ये CCTV आहेत। आता ह्या CCTVला व्हॉइस आहे का नाही, कारण का ते सुद्धा तो नियम तिथं त्यांनी पाळलाय का नाही अजूनमध्ये कुणाला काही माहीत नाहीत। हे CCTV दिले जात नाहीत। तर आता परत आपण जे केबिनमध्ये का CCTV नाही याचं उत्तर त्या अधिकाऱ्यांनी द्यावं। आणि जर CCTV नसेल तर तुम्ही कुठल्या मुद्द्यावर हा आरोप लावता, ज्या केबिनमध्ये जे घडलंय त्याला पुरावा तुमच्याकडे काय? ज्यावेळी तुमच्याकडे ही व्यवस्था आहे की तुम्ही महानगरपालिकेला सांगून तुमच्या केबिनमध्ये CCTV लावून घेऊ शकता। मित्रांनो गंमत अशी आहे की दोन्ही केबिनमध्ये CCTV नाही आहे। तर त्यामुळं परत मी सुद्धा ज्यावेळी गेलो होतो 8 तारखेला, ज्यावेळी पटेकर मॅडम गेल्या होत्या आशा राऊत मॅडमकडं आणि त्यांचा जो मुद्दा होता, त्यांचा मुद्दा असा होता की त्यांना काही प्रश्न विचारायचे होते सांस्कृतिक विभागाबद्दल असेल, सांस्कृतिक केंद्र विभागाबद्दल असेल किंवा सुरक्षा विभागाबद्दल असेल। तर त्यांना काही प्रश्न विचारले होते म्हणून ते तिकडे गेले होते आणि त्यांनी एक अर्जही दिला होता त्या संदर्भातला आणि ते अर्जावर काही उत्तरच मिळत नाही आहेत, अधिकारी भेटतच नाही आहेत। ही खरी त्यांची पहिली तक्रार आहे नागरिक म्हणून कविता पटेकर यांची। आणि मुळात त्यांना जी आशा राऊत उपायुक्त आहे ती सांस्कृतिक उपायुक्त आहे, तिच्याकडे खातं आहे आणि त्यामध्ये मी तिला राष्ट्रपिता महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रबोधनपर भिडेवाड्यावर काय कार्यक्रम घेणार आहे हे विचारण्यासाठी गेले होते आणि मी तसा अर्ज सुद्धा केला होता। मी आता मुद्द्यावर ह्या येतो की सुरक्षा विभागाकडं ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की तुम्हाला CCTV सगळीकडे लागलेत का नाही, ते चालू आहेत का नाही, त्याचं फुटेज मिळवण्यासाठी कसं करायचं, काय करायचं। म्हणजे सुरक्षा विभाग हा CCTVच्या बाबतीत किती गंभीर असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगायचं येतो। कारण का सुरक्षा विभागाकडेच तो प्रश्न येतो की कुठल्या केबिनमध्ये CCTV बसवायचा आहे का ना बसवायचा, किंवा त्याला किती फंड्स आहेत, काय आहेत याच्याबद्दल। आणि ते इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळं ते इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख जे आहेत किंवा चीफ इंजिनियर जे आहेत शेकटकर मॅडम त्यांच्याकडे सुद्धा ते येतं। पण त्यांनी सुद्धा आमच्या बाईटमध्ये त्यांना विचारलं गेलं तेव्हा ते म्हणले की सुरक्षा विभागाकडनं आम्हाला जर ती मागणी आली की ह्या ठराविक केबिनमध्ये ह्या ठराविक जागेवर CCTV बसवायचा तर आम्ही ते बसवणार आहोत आणि फक्त आमच्याकडे बसवायचं काम आहे, त्याची परवानगी तिथं बसवायचं का नाही बसवायचं हे ठरवण्याचं आमच्याकडे अधिकार नाही आहे, हे सुरक्षा विभागाला अधिकार आहे। बोलू हां CCTV हां मी यावर्षी बजेट टाकलंय मी, आता त्याचं ॲडिशनल नवीन आले त्यांच्याशी चर्चा करून करू मॅडम। एक तर म्हणजे तुमच्यासारखंच आहे ना, सगळ्यात कमीत कमी HODच्या केबिनमध्ये करावं, कारण आत्ताच मी आशा राऊत मॅडमच्या हा माझा निर्णय नाही, हा निर्णय माझा होऊ शकत नाही। माझा निर्णय माझ्या डिपार्टमेंटशी माझ्या केबिन पुरताच राहू शकतो। आशा राऊत मॅडमच्या केबिनमध्ये मी जाऊन आलो होतो। मग तुम्ही सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचा ओपिनियन घ्या, त्यांचं घेतलं ना, मग त्यांचं पत्र येऊ द्या मला। नाही मॅडम माझं कसं असतं मी तुम्हाला सांगते सर, सिक्युरिटी त्यांच्याकडे बरोबर आहे। CCTV आपण कशासाठी बसवतो, सिक्युरिटीसाठी। मग सिक्युरिटीने आम्हाला जेव्हा डिमांड देतात की बाबा आमच्या इथं पाहिजे, आतापर्यंत आपण जे काही PMC बिल्डिंग मध्ये जे CCTV बसवलेले आहेत ते 2 पॉइंट ऑफ व्ह्यूनी बसवलेले। एक ते HODचं मला पत्र असतं की बाबा आमच्या केबिन मध्ये, आमच्या प्रिमायसेस मध्ये, आमच्या ऑफिसमध्ये CCTV बसवून द्या, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो। म्हणजे उदाहरणार्थ काही आरोग्याची
पत्र आहेत, काही आलेत का? हो आले. वा, वा. इथं बसवलेले आहेत आम्ही. क्या बात. त्याच्यानंतर खाली याची पत्र आली तुमचं शहर अभियंता कार्यालयाची, अच्छा. तिथं आम्ही बसवलेले आहेत. तर किंवा मग सिक्युरिटीची पत्र आहेत की आम्हाला इथे इथे या गेटवर, या पॅसेज मध्ये, या पार्किंग मध्ये, या लोकेशनला बसून द्या, त्याप्रमाणे आम्ही बसू. ऍज अ इलेक्ट्रिकल HOD, हा. डिपार्टमेंट मी हा डिसिजन घेऊ शकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. तो अधिकार माझ्याकडे नाहीये. आलं का लक्षात? तो अधिकार आमच्याकडे कुणाकडे आहे? आमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंट किंवा त्या HOD हा तो हा अधिकार. हा मॅडम, हे मी मानतो. माझा पार्ट होता की त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करा. म्हणून मी पुन्हा येतो आशा राऊत मॅडम यांच्याकडे. आणि मी जेव्हा गेलो होतो तेव्हा माझी अशी पद्धत आहे की जर कुठल्याही केबिनमध्ये CCTV नसेल तर माझ्या सुरक्षेचा प्रश्न येऊ नये, मला पुराव्याचा प्रश्न येऊ नये, म्हणून मी बॉडी कॅमेरा लावून जातो. इथे तुम्ही बघाल की आशा राऊत मॅडमनं मला रिक्वेस्ट केली आणि बॉडी कॅमेराचं शूटिंग बंद करायला लावलं. असं मॅडम चालू असतं मॅडम, हा बंद करायचं. फक्त मी ना, तुम्ही याच्या अगोदर आहे ना तुमची केबिन बघितली, त्या परवानगी नाही, ऐका ना, फक्त दोन प्लीज रिक्वेस्ट आहे, बंद करू. ठीक आहे, मॅडमच्या रिक्वेस्टवरून आपण बंद करत आहोत. नाही, हे पण पब्लिश करण्याची गरज पब्लिश नाही होणार मॅडम, हे माझ्या सुरक्षेसाठी आहे. बंद करतो अगोदर. ती रिक्वेस्ट तुम्ही नीट बघा, ती रिक्वेस्ट कमी आणि आज्ञा जास्त वाटते, एका अधिकाऱ्याची आज्ञा जास्त वाटते. आणि माझा सरळ असा प्रश्न आहे की जे अधिकारी कॅमेरा बंद करायला सांगतात त्यांना काहीतरी चुकीचं करायचं असतं. त्या अर्थात मी त्या दिवशी केबिनमध्ये गेलो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आशा राऊत मॅडमनं छानपैकी लिंबू सरबत मला, म्हणजे एक नागरिक म्हणून मला प्यायला दिलं. आमची ओळख जुनी आहे, आमचे एकमेकांची बद्दल मतं चांगली आहेत. पण परत माझा मुद्दा तोच आहे की मॅडम, इथं तुमचा माझ्यावर आणि माझा तुमच्यावर विश्वासाचा प्रश्न नाही, इथं आहे नियमाचा प्रश्न की तुमच्या केबिनमध्ये CCTV म्हणजे सगळ्या HOD मध्ये, हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या केबिनमध्ये CCTV असायलाच हवा. आणि जर CCTV असेल तर तिकडे येणारा नागरिक सुद्धा काळजीपूर्वक वागणार आहे. तो तुमचा म्हणजे त्यानं ते जे गुन्हा जे घडला आहे, सरकारी कामात अडथळा, तर याचा तो पुरावाच तुमच्याकडे असता डायरेक्टली. तर तुमच्याकडे आता तो पुरावा नाही आहे. आणि मला हेही बघायचं की पोलीस जर पुरावा नसेल, सगळ्या बिल्डिंगमध्ये CCTV आहे, बऱ्याचशा केबिनमध्ये सुद्धा CCTV आहे, आयुक्तांच्या केबिनमध्ये CCTV आहे, त्यानंतर तिन्ही ॲडिशनल कमिशनरांच्या केबिनमध्ये CCTV आहे. आणि विशेष करून आम्ही म्हणतो की महिलांच्या केबिनमध्ये CCTV असायला पाहिजे. मी आता तुम्हाला इथे 2-3 केबिन आणखी नावं सांगतो. विशेष करून विजय थोरात जे डॉक्टर विजय थोरात जे सामान्य प्रशासनाचे उपायुक्तच आहेत, त्यांच्या केबिनमध्ये CCTV आहे, ते कुणाला शूटिंगला अडवत नाहीत. तसंच पावसकर किंवा त्यांच्या अगोदर प्रशांत वाघमारे साहेब होते, त्यांच्या केबिनमध्ये CCTV आहे, ते सुद्धा विभाग प्रमुख आहेत, ते चीफ इंजिनियर आहेत. तर ते त्यांच्या याच्यामध्ये सुद्धा शूटिंगला बंदी डायरेक्टली करत नाहीत. त्यामुळे पटेकर मॅडमने ह्या दोन्ही ठिकाणी केलेलं आहे. पण आशा राऊत मॅडमच्या केबिनमध्ये त्यांना शूटिंग करता आलं नाही. त्यांना परवानगी देण्यात आली होती का नाही होती मला माहीत नाही. पण जर CCTV नसेल तर उलट अधिकाऱ्याने स्वतः सांगायला पाहिजे किंवा अधिकाऱ्याने एक माणूस नेमायला पाहिजे. त्यांच्याकडे खूप माणसं असतात, त्यांच्याकडे तो पिऊन असतो, त्यांच्याकडे गार्ड असतो, तर त्यांच्याकडनं ते त्या घटनेचं CCTV म्हणजे किंवा तुम्ही शूटिंग घ्या. आपल्याकडे शूटिंग पाहिजे त्या ह्याचं, ते खुर्ची फार महत्त्वाची आहे. आणि त्या खुर्चीकडनं सुद्धा कुठली चूक होऊ नये आणि नागरिकांकडनं खुर्चीच्या संबंधी कुठलंही गुन्हा घडू नये आणि असा नागरिकांवर गुन्हा दाखल करायची वेळ का यावी, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे परत आणखीन मी एक वाक्य अधोरेखित करतो की ते म्हणजे की ह्या 3 विभागाच्या प्रमुख आहेत, 4 विभागाच्या प्रमुख आहेत, त्यातल्या 2 त्यांना केबिन आहेत आणि दोन्ही केबिनमध्ये CCTV नाही आहे. आणि तुम्ही जॉईन झाल्यापासून तुम्ही मागणी का नाही केली, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे आशा राऊत मॅडम हे सुरक्षा विभागाच्या प्रमुख आहेत, सुरक्षा विभागाच्या HOD आहेत. तर मग त्यांच्याकडेच तो अधिकार आहे की कुठल्या केबिनमध्ये CCTV बसवायचा का नाही बसवायचा का काढायचा. तर मग त्यांनी ते त्यांच्या स्वतःच्या केबिनमध्ये याची काळजी का नाही घेतली. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी 8 तारखेला ज्या दिवशी कविता पटेकर मॅडम गेल्या होत्या त्याच्याच मी अगोदर मागं सांगितले 2-2.5 तास अगोदर मी गेलो होतो तिकडं. मी साधारणतः 11च्या आसपास तिकडं होतो. त्याचं तुम्हाला व्हिडिओ सगळे बघायला मिळतील. मी सुद्धा त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही मला कॅमेरा बंद करायला सांगताय, मी बंद करीन, पण कमीत कमी तुमच्या केबिनमध्ये CCTV तर लावा.
इथे मुद्दा मी एक असिस्टंट कमिशनर ज्या आहेत की ज्या इंद्रायणी करचे मॅडम टॅक्स डिपार्टमेंटच्या ते आहेत, त्यांना सुद्धा मी हीच विनंती केली होती. ते सुद्धा मला शूटिंग घेऊ नका असं म्हणत होते, पण त्यांनी रिक्वेस्ट केली होती आणि त्यांची खऱ्या अर्थाने रिक्वेस्ट होती. आणि त्यांनी मात्र एक काम केलं. त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही CCTV लावला तर मी कदाचित माझा बॉडी कॅमेरा बंद करीन. तर त्यांनी तो CCTV लावून घेतलेला आहे. काय म्हणले, जाऊ का, भेटू का? कॅमेरा काय म्हणते बंद करा असं म्हणले मॅडम. काय आमचा कॅमेरा चालू आहे. हां हां, केलाय का चालू? बरं, त्याचं मला फुटेज मिळणार का जेव्हा मागेल तेव्हा? म्हणून तर प्रॉब्लेम आहे ना. म्हणून तर मी तुम्हाला कॅमेराच विचारतोय की आम्ही आमच्या सुरक्षेसाठी करणार. मॅडम आत्ताच एक केस झालेली आहे, लक्षात घ्या. आशा राऊत मॅडमच्या केबिनमध्ये तिकडं जे म्हणजे एक महिला गेली होती, नशीब महिलाच होती महिलाच्या केबिनमध्ये, त्यामुळे महिलांची आम्ही जास्त काळजी करतो. तर हे कसं माहिती, हा नागरिकांचा हक्क आहे. हां हां हां, नाही त्यांनी मला म्हणजे मडके सरांनी सांगितलं. हो हो हो, कॅमेरा चालू केला ना तर त्याचं जर आम्हाला फुटेज मिळणार असेल ना तर मग हां नाही मग मग मॅडम मग मला माझी काळजी घ्यायला पाहिजे. बरं मित्रांनो, लावून घेतलेलं आहे ते दोन्ही मी तुम्हाला दाखवीन. तर हा मुद्दा आणि आशा राऊत मॅडमला तुम्ही कुठलाही नागरिक, आणि मी सुद्धा मिलिंद जाधव TV 10 म्हणून आणि एक नागरिक म्हणून हा प्रश्न विचारतो की तुमच्या केबिनमध्ये CCTV नाही आहे आणि CCTV नसताना कुठलाही अधिकारी असे गंभीर आरोप कसे लावू शकतो? आणि अजूनही त्यांनी त्यांचा पुरावा दिलेला नाही. कुठली माणसं तिथं उपस्थित असतील त्यांची साक्ष मला तर मान्य नाही. पोलिसांना मान्य असेल तर केस पुढे जाईल, पण कोर्टात सुद्धा मान्य होणार नाही असं मला तरी वाटतं. कारण की त्यांच्याकडे अधिकार असताना सुद्धा त्यांनी ते CCTV लावलेलं नाही आहे. आणि हे 353 सुद्धा फार कमी अधिकारी ह्याचा वापर करतात. मी म्हणतो ना की जवळजवळ 90% लोक याचा वापर करत नाही. वादविवाद तर होणार ना, दोन माणसांमध्ये वादविवाद होणार नाहीत का? किंवा ते वाद घालण्यासाठी आलेले नाही आहेत, ते त्यांच्या समस्या सोडून घेण्यासाठी आलेले आहेत. तर वाद होऊ शकतो, पण एक नागरिक म्हणून तुम्हीच समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तिथं जे त्यांनी मिसबिहेव केलं आहे किंवा त्यांनी अपशब्द वापरलेला आहे याचा तुमच्याकडे पुरावा नाही आहे. आणि त्या अपशब्दामध्ये एक त्यांचं म्हणणं असंही आहे की आशा राऊत मॅडम ह्या उपआयुक्त होण्याच्या लायकीचे नाही आहे. त्यांचा कदाचित शब्द प्रयोग योग्य नसेल, पण विचार करा, सुरक्षा विभागाच्या तुम्ही जर उपआयुक्त आहात आणि तुम्ही आपल्या केबिनमध्ये CCTV बसवला नाही तर एका अर्थाने आशा राऊत तुमच्याबद्दल हे पटेकर मॅडम जे बोलतायत ते एका अर्थाने खरं ठरतंय की नाही, की तुम्ही उपआयुक्त म्हणून नीट तुमचं कर्तव्य केलेलं नाही आहे. पुढं वर आणखी तुम्ही तुमच्या कामामध्ये दप्तर दिरंगा केली ही गोष्ट वेगळी. तर CCTV का नाही याचं उत्तर आशा राऊत मॅडमनं द्यावं, हे राकेश विटकरनं द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमिशनर नवल किशोर राम यांनी याचं उत्तर द्यावं. आणि मग त्याच्यावर ते सिद्ध कसं करणार की कविता पटेकर मॅडमनं तुमच्या सरकारी कामात अडथळा आणला, कारण की त्यांचा जो व्हिडिओ आहे तो त्या केबिनच्या बाहेर आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.